वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार, शेफ सुनील पाटील्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर तुम्ही बऱ्याच प्रकारच्या भजी बघितल्या असणार, कांदा भजी, मिरची भजी, बटाट्याची भजी। तर आज मी आळूच्या पानाची भजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर आळूची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया चला। हे बघा, अशा पद्धतीची मी ही 7 पानं आळूची घेतलेली आहेत। तर आता मी आळूची भजी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे आळूची पानं, बेसन पीठ, रवा, तांदळाचं पीठ, मीठ, पांढरे तीळ, ओवा, खायचा सोडा, हिंग, मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, चिंचेचा कोळ व तेल। रेसिपीला सुरू करूया। हे पहा, आळूची पानं अशा पद्धतीनं फोल्ड करायची आहेत व विळीवर किंवा सुरीनं छान अशी चिरून घ्यायची आहेत। अगदी बारीक छान अशी चिरून घ्यायची आहेत। आळूची पानं आपली आता इथं बारीक चिरून झालेली आहेत। पहिल्यांदा बारीक चिरलेली ही आळूची पानं एका बाउलमध्ये घ्यायची आहेत। त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा मिरची क्रश, 1 चमचा हिंग पावडर, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा ओवा, थोडीशी कोथिंबीर, पाववाटी तांदळाचं पीठ, पाववाटी रवा व अर्धा वाटी बेसन पीठ व थोडासा खायचा सोडा घालायचा आहे व 1 चमचा तेल घालायचं आहे व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता ह्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे, थोडासा गार पाणी घालून छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं फार सैलसर करायचं नाही आहे पीठ। हे पहा, अशा पद्धतीनं हे पीठ करून घ्यायचं आहे। आता हे पीठ 10 मिनटं सेटिंगला ठेवायचं आहे व तोपर्यंत इकडं तेल गरम करायला ठेवायचं आहे। पीठ सेट होईपर्यंत आपण इकडं तेल गरम करायला ठेवूया व तेल गरम झाल्यानंतर भजी सोडून घेऊया। आता आपली 10 मिनटं झालेली आहेत, मिश्रण छान सेट झालेलं आहे। आता भजी सोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, किती मस्त छान अशा ह्या आळूच्या पानाच्या भजी आता इथं तयार होत आहेत। तर आळूची वडी तुम्ही बनवला तर त्याची प्रोसिजर लेंदी असते। पहिल्यांदा आळूची वडी उकडून घेऊन नंतर पुन्हा तळावी लागते। तर अशा पद्धतीनं जर पटदिशी होणारी ही भजी आहे, खूप खमंग व चविष्ट लागतात। हे बघा, भजी छान तळलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीनं बाकीच्या सुद्धा भजी तळून घेऊया। सगळ्या भजी आता इथं तळून झालेल्या आहेत। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। हे पहा, मस्त सुंदर अशी ही आळूच्या पानाची भजी खमंग व खुसखुशीत आता इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी अगदी पटदिशी होणारी आहे व तुमच्या मुलांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल। तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या आळूच्या पानाची भजी अशा प्रकारे बनवा व घरी सर्वांना खायला द्या व ही भजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।